वलवटे गावातील बोरिवलीवाडीतील सर्व ग्रामस्थांनी आमच्याबरोबर आले सगळे प्रतिष्ठित मान्यवर. नमस्कार मित्रांनो, आत्ताच उठलो आहे आणि फ्रेश वगैरे झालो आहे आणि आजचा आपला गणपती बाप्पाचा तिसरा दिवस आहे. दुसऱ्या दिवशी आपण काहीच शूट नाही केलेलं आणि आज भरपूर धावपळ आहे आणि आज हे चुलत भावाची चहापाणी म्हणजे प्रशांतच्या चहापाणी आहे. तर तिकडे सुद्धा जायचं आहे. 10:30चा टायमिंग दिला आहे, कारण का जिकडे जायचं आहे तिकडे जाण्यासाठी 1-1.5 तास लागतो. म्हणजे आज आपल्याला जायचं आहे गुलवणे गावामध्ये वलवटेवाडे तिकडे जायचं आहे चहा पाणीसाठी. तर 1-1.5 तासाचं रनिंग आहे आपल्या इथून. तर त्याचा चहा पाणीचा व्हिडिओ, संपूर्ण व्हिडिओ हा तुम्हाला बघण्यासाठी आपल्या चॅनलवरती मिळणार आहे. तर आता सर्व धावपळ आहे. मी सुद्धा तयार नाही अजून झालो आहे. पूर्ण तयार होऊन मी डायरेक्ट आता सानेवरतीच जाणार आहे. सानेवरती सुद्धा भरपूर गडबड आहे आणि ट्रगातून जाण्याची जी मजा आहे ती सुद्धा तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवण्याचा थोडासा प्रयत्न करतो. आणि कोकणातील पारंपरिक पद्धतीने जी चहापाणी केली जाते, म्हणजे सर्व रीतिरिवाज बोलले जातात चहापाणीमध्ये, ते सुद्धा तुम्हाला ऐकायला मिळणार आहेत ह्या व्हिडिओमध्ये. तर बघूयात कोणकोणते रीतिरिवाज असतात, कशा पद्धतीने दोन्ही गावांमध्ये जे संवाद होतात ते सुद्धा या व्हिडिओमध्ये तुम्हाला ऐकायला मिळणार आहेत. तर बघूयात या व्हिडिओमध्ये कशी धमाल येते ती. व्हिडिओला सुरुवात करूया आता. चला तर आपण डायरेक्ट जाऊया सानेवरती. नाही काहीतरी बोल नको. अरे घेतलेले आहे. अहो फुल लागल. चला चहा पाणीला चला रे. अरे बाजूला दिसत नाही तुम्ही लोक. पुढे पुढे वरती पकड. फोटोग्राफर आणला नाही ना, घालला आज गुरुजी मार्गामध्ये पुन्हा देणं हा कार्यक्रम आहे. त्या कार्यक्रमासाठी आपण मोठ्यातून आला आम्ही धन्यवाद देतो. आणि आता कोणत्या कार्यक्रमाला तुला बोलता येत नाही. बोलू मला बोलता येतं असं.
गंभीरीची कचोरी एक घ्या द्या इकडे नको तो लाईट पाहिजे होती रे, लाईट कमी पडते. हे थांब. इकडे असे उभे राहा ना. ए प्रशांत असे उभे. हां बस. माझं नाव गाव तुमचं आपल्या एका भागाला सांगा, लोकांपर्यंत पोहोचलं तरी बरं, नाही तरी बरं, पण मोठ्याने सांगितलं लोकांपर्यंत पोहोचेल. हे सगळं नाव सांगा, माहिती घ्या, ओळख घ्या, सगळं काय पत्ता ठिकाणा घ्या, काही नाव ऐकून काय सांगा एकदा. अजून किती तुझ्या थांब, पाया पडू दे आधी, मग काय करतो सांग. इकडे पाया पड, इकडे पाया पड, समोर पाया पड, इकडे पाया पड, त्या ठिकाणी पाया पडा. आम्ही कोकणी गावातील बोरिलेवाडीतील सर्व ग्रामस्थांनी आमच्याबरोबर आले, सगळे प्रतिष्ठित मान्यवर, आमचे सगळे स्नेहांकित पाहुणे, तसंच या बुलवणे गावातील वलावटेवाडी आणि वलावटेवाडीतील ह्या इथे जे समाज संघटना आहे त्या समाज संघटनेचे सर्व अध्यक्ष, पदाधिकारी, सदस्य, तसेच या गावची काही ग्रामपंचायत असेल त्या ग्रामपंचायतीमध्ये कोण सदस्य असतील, सरपंच असतील, जे पदाधिकारी असतील आणि ह्या कार्यक्रमासाठी तुमच्या घरी आलेले सगळे आप्तेष्ट प्रतिष्ठित मंडळी या सर्वांना आमच्या बोरिवली भावकीतर्फे शील साष्टांग दंडवत आणि सगळ्यांचं स्वागत. आता चहा पाण्याचा कार्यक्रम झालेला आहे. आता चहा कार्यक्रम झाल्यानंतर आपण आपलं भावकीचं देणं घेणं काय ते आता आधी प्रथम ठरवूया आणि त्याच्यानंतर मुहूर्ताचं ठरवूया. देणं घेणं म्हणजे तुमच्या रीतिरिवाज ज्याप्रमाणे तुम्ही आम्हाला विचारलं पाहिजे दागिन्याचं काय. आता आमच्याकडे कसं असतं, आमच्याकडे आल्यानंतर आम्ही 2 दागिने असतो, की गंठन असतो किंवा काय कानातलं म्हणा, हातातलं किंवा अंगठी म्हणा, दूर म्हणा, काय जे असतील ते, बरोबर ना. आम्ही तिसऱ्या दागिनं, चौथा दागिना ते मागवावं लागतं सगळं. आता तुमच्याकडचा रीतिरिवाज कसा आहे तो तुम्ही आम्हाला सांगा. त्याच्यानंतर आमच्याकडे दुसरा असा नियम आहे की जी मुलगी येते गाडी घेऊन तिथे एका गाडीचं भाडं, बरोबर ना, अर्ध भाडं नवरा मुलगा. कुठल्या